नमस्कार. आज तरुण भारत संवादच्या वतीनं राऊंड टेबल जो आमचा आठवड्याला एक जो उपक्रम असतो त्या अंतर्गत आज स्मशानभूमीला कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीला कमी पडणाऱ्या शेणी आणि लाकूड या संदर्भात सर्व या क्षेत्रातले तज्ज्ञ, अभ्यासक, पर्यावरण अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते यांना एकत्र घेऊन या राऊंड टेबलच्या माध्यमातून या विषयाला मी वाचा फोडलेली आहे. जळणाच्यासाठी म्हणजे शेणी आणि लाकूड आता पूर्वीसारखं मिळत नाही, त्यामुळं ठिकठिकाणी महापालिकेच्या यंत्रणेला फिरून शेणी आणि लाकूड गोळा करावं लागतं. कदाचित शेणी आणि लाकूड मिळेलही या आत्ता सध्याच्या काळात, पण त्यामुळं जे होणारं पर्यावरणाचं नुकसान आहे या अंगानं इथं आज चर्चा झाली आणि या चर्चेत अनेक यांनी अगदी साधी उदाहरणे सांगून लोकात ती पटवण्याचा आम्ही आमच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. आता या सगळ्या या राऊंड टेबल चर्चासत्रात सहभागी झालेले हे सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि कोल्हापूरचं भान असलेले हे सर्व कार्यकर्ते त्यांच्या भावना व्यक्त करतील. सध्या पंचगंगा स्मशानभूमी येथे गॅस दैनी नवीन चालू करण्यात आले आहे. तरी सर्वांना निवेदन आहे की गॅस दैनीचा वापर चांगल्या प्रकारे व्हावा. एवढंच बोल. नमस्ते. माझ्या मृत्यूनंतर माझे दहन विद्युत दाहिनीमध्ये जरूर करावे. नमस्कार. धनंजय लिंगम. परिवर्तन ही काळाची गरज आहे हे ओळखून तरुण भारत जो कार्यक्रम राबवला त्याबद्दल मी त्यांचे जाहीर आभार. गॅस दाहिनीचा वापर करून आपण कोल्हापूरकर खरोखर पुरोगामी आहोत आणि पुढारलेले आहोत हे दाखवून देणं आत्ता काळाची गरज आहे. नमस्कार. विद्युत दाहिनीचा वापर करून आपण सर्व कोल्हापूरकर जागतिक पर्यावरण वाचवण्यासाठी हातभार लावूया.